मला कळणारे नाही की तुम्ही ज्या फिरत असता तिथे बाजूलाच आपलं म्हणजे गाडी येते. मी स्वतः कन्फ्यूज झालेलो. तर इथे आता गाडी येणार. गाडी आल्यानंतर आता आली गाडी. गाडी नाही. मुंबईतील धावत्या जगाची राजकुमारी म्हणजे लोकल ट्रेन. ही लोकल ट्रेन पकडून आम्ही चाललो आहे मुंबईच्या दिशेने. मुंबईत आम्ही कुठे चाललो आहे? कारण की आजचा उन्हाळा अजून आहे. जून महिना अर्धा संपला तरीसुद्धा उन्हाळा आहे. थोडं निवांतपणा मिळावा म्हणून आम्ही मुंबई फिरायला चाललो आहे. तर मित्रांनो, मुंबईचा आमचा हा प्रवास असेल. व्हिडिओ बघत राहा, पुढे नक्की एन्जॉय होईल. आनंद तुम्ही घेताल व्हिडिओमध्ये. हाय फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आता मी चाललो आहे मुंबईला, म्हणजे CSTला. मी माझा मित्र आहे धनंजय. तर मी आता ट्रेन पकडून मुलुंडला उतरलो, परंतु आता अचानक प्लॅन ठरला की मग स्लो वरून जाऊया. म्हणजे ठाण्यातून मी ट्रेन पकडीचा ब्लॉग असेल. आणि ही माझी सगळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आम्ही दोघेही मुलुंडला बसलो. इथून आम्ही दादरला उतरलो. दादरला आम्ही जाणार होतो सिद्धिविनायक मंदिराकडे. त्यासाठी समोरची टॅक्सी टॅक्सी स्टँड तिथे आम्ही बसायला गेलो. ही फुल मार्केटच्या गलीतूनच तुम्हाला भेटते. बरं, हे सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाण्याचा योग आला. 1 वर्षापूर्वी मी गेलो होतो. आणि तिथे कोणत्याही दिवशी जर तुम्हाला प्रचंड गर्दी सापडेलच. लाईनमध्ये राहिलात तर लाईनसुद्धा पटकन म्हणजे तुम्हाला जाते पुढे. असं नाही की खूप जास्त वेळ लाईन थांबते. तरीसुद्धा आज खूप गर्दी होती. आम्ही दर्शन बाहेरूनच घेतलं होतं. मित्रांनो, सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील खूप प्रसिद्ध मंदिर आहे. हे प्रभादेवी इथे स्थित आहे. त्यासाठी तुम्हाला दादर या ठिकाणी उतरावं लागेल. तिथून तुम्हाला टॅक्सी किंवा बसेस तुम्हाला मिळतात. ते तुम्हाला सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये सोडतात. प्रसिद्ध असं देवस्थान आहे. नक्की मुंबईत असाल तर सिद्धिविनायक मंदिरात या. हे मंदिर परिसर आवश्यक. त्या दिवशी किती गर्दी होती, प्रचंड गर्दी होती. तरीसुद्धा ते आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की आता आपण आलो आहेस तर एक मुंबईतील अजून एक प्रसिद्ध ठिकाण जे नव्याने सुरू झालेत. आता लोकल ट्रेन तुम्ही पाहिले असेल एंट्रीला सुरुवातीलाच. तर आता प्लॅन करूया आपण लोकल ट्रेननंतर आता मेट्रो आले. मेट्रोनंतर आता भुयारी मेट्रो आले. म्हणजे जमिनी खालून एखादी ट्रेन धावते हे बघण्याचं आम्हाला मोह आवडलं नाही. त्यासाठी आम्ही ते मित्रांनो, आता चाललो मी कुलाब्याला. आणि हा जो सिद्धिविनायक मंदिराच्या मागचा जो भुयारी मार्ग आहे त्या मार्गाने चाललो आहे. तर तुम्ही पाहिले असेल मंदिरात खूप गर्दी होती. थोडंसं दर्शन बाहेरच आम्ही घेतलं. बघूया बघतो कुठून येते आपला मित्र. जास्त व्हिडिओमध्ये येत नाही. तर आमचं वर्किंग सगळं नवी बॉम्बे ठाणे या पट्ट्यातच असतं. तर खूप खोलात खाली भुयारी मार्ग आणि त्यातून तुम्हाला मेट्रो ट्रेन बघायला भेटते, प्रवास करायला भेटतो. एक वेगळाच आनंद होता. समोर स्क्रीनवर तुम्हाला स्टेशन दाखवत होते की तुम्हाला कुठे कसं जाता येईल, त्यासाठी तुम्हाला तिकीट कसं काढायचं आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही पाहत होतो, निहाळत होतो. अप्रतिम, सुसज्ज आणि खूप छान असं हे स्टेशन आहे. म्हणजे एको मेट्रो लाईन म्हणतात त्याला. म्हणजे पाण्याखालून किंवा भुयारी मार्गातून ती ट्रेन जाते. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन. म्हणजे आता आपण चाललो आहे कुलाबा बांद्रा सिप्स मार्गे. आणि क्लीननेस आणि सिक्युरिटीज खतरनाक आहे यार. जबरदस्त सिस्टीम आहे इकडे. मला आवडलं स्टेशन. आणि मी असं वाटलं जपान सिस्टीम पूर्ण वापरलं आहे ह्याने स्टेशन बनवण्यासाठी. टेक्नॉलॉजी त्यांची असावी कदाचित जपानची. कळणारे नाही की तुम्ही ज्या फिरत असता तिथे बाजूलाच आपलं म्हणजे गाडी येते. मी स्वतः कन्फ्यूज झालेलो. तर इथे आता गाडी येणार. हां, मला वाटलं का माहिती आहे का इथून बाहेरून कुठून डायरेक्ट प्लॅटफॉर्मला जसं आपण मेट्रो स्टेशनला जातो ना त्या पद्धतीने. पण इथं डायरेक्ट लॉबीमधून म्हणजे तुम्ही सरकता जिन्यातून उतरला तर समोरच तुम्हाला इथे डोअर आहेत. तर समोर तुम्हाला गाडी येईल, म्हणजे उघडेल डायरेक्ट तिथे. पाहूया आपण आता. पहिल्यांदाच चालू आहे. मेट्रो उडून गेले पण एकवा लाईन जी झाली नवीन तर आपण CSTला चाललो आहे. इथून सिद्धिविनायक इथून पकडले आपण गाड्यात. पकडू आता येईलच. बघत राहा व्हिडिओ. इथं पॉश आहे, जबरदस्त बनवलं. पावसाळी कसं असेल इकडे काय. त्यांच्या अलॉटमेंटची सिस्टीम, स्टेशनची असणाऱ्या नावं, अशा सगळ्या गोष्टी मी बघूनच अचंबित झालो. तिकीट आम्हाला भेटलं होतं एखादं 40 रुपयेशी. म्हणजे प्रत्येकाला असं वाटेल की या 2 साईडला ऑफिस आहेत, पण इथे तुम्हाला एक जपान टेक्नॉलॉजी वापरते बघा ना. 2 साईडला तुमचे ट्रेन जेव्हा येते तेव्हा डोअर ओपन होतात. ते आपोआप तिथे आतमध्ये जातात. जबरदस्त टेक्नॉलॉजी वापरलं. जेव्हा ती गाडी आल्यानंतर आता आली गाडी. गाडी नाही.
खरंच टेक्नॉलॉजी खतरनाक वापरलं इथे. म्हणजे तुमची गाडी किती मिनटं लेट आहे, कुठे आले हे आधीच तुम्हाला कळतं. आणि तुम्हाला स्टेशन असं दिसतं ना भव्य बाहेरून, की तुम्हाला कळत नाही की हे आतमध्ये स्टेशन आहे की कुठला काही बंगला या प्रकारचं आहे. हे स्ट्रक्चरसुद्धा खतरनाक उभा केलेत त्यांनी. आणि क्लीननेस आणि स्वच्छता म्हणजे नावच घेऊ शकत नाही, खतरनाक आहेत. आणि एंट्रीसाठी तुम्हाला मेट्रोसारखंच आहे. तुम्हाला तिकीट काढून पंचिंग करायचं आहे ते बारकोडला, त्यानंतर तुम्हाला गेट ओपन होतं, तुम्ही आतमध्ये एंट्री करता. आणि आतून ट्रेन अशी दिसते तुम्ही पाहू शकता. आणि बाजूला तुम्हाला क्लीननेस आणि लाद्या या सगळा चकचकीत बोर्ड असं तुम्हाला अमेरिका, दुबई, कुठेतरी बाहेर फॉरेनला फिरायला आलो की असं तुम्हाला फील या ठिकाणी अनुभवता येतो. आणि ह्या ट्रेन तुम्हाला भुयारी मार्गातून जातात. आतमध्ये एंट्री केल्यानंतर असं थोडं भीतीदायक सुरुवातीला 5 सेकंडसाठी वाटलं होतं ॲसिडी टाईप, कारण की अशा काळोखात बहुत्यातून आपण जाणार होतो आणि एक वेगळाच अनुभव घेणार होतो. हे बाकी लोकांना त्या रुटीन नेहमी जे असतील, कारण की जॉबवाले होते. ट्रेन थोडी खालीच होती, त्यामुळे काही स्टेशन जवळ असल्यामुळे आम्ही उतरलो सी एस टीला उतरून सरकतं जिना प्रत्येक ठिकाणी यूज केला, काही खूप खोलात खाली स्टेशन असतं, त्यामुळे जिने किंवा पायऱ्या शक्यतो सगळेजण नाही पकडत. त्यानंतर आपल्या नॉर्मल लोकल ट्रेन, जे भुयारी मेट्रो ट्रेनचा जो मार्ग आहे तो आपला सी एस टीचा जो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनचं लोकलचा जो मार्ग आहे तिथं अटॅच आहे. त्यामुळे तो बाहेर पडल्यानंतर तुम्हाला किती तुम्ही एकवामधून जा की किती डोंगराच्या म्हणजे खाली जमिनीतून जा तरी तुम्हाला रस्त्यावर येणंच आहे आणि ट्रॅफिकमध्ये बसणंच आहे. तसं आपण पुन्हा सी एस टी स्टेशनला पोहोचलो आपण आता प्रॉपर. होऊ शकता इथे सी एस टी स्टेशनचं बाहेरचं परिसर मार्केट तुमचं इकडे दुकाने बिकाणं जरा बघू, जुने पॅलेस बिलेस आणि नंतर घुसू इथं पुस्तकं भेटून. स्टेशनजवळच्या जेवढ्या गळ्यात कपडा गली, कॅमेरे गली, शक्यतो कॅमेरे गलीमध्ये जास्त घुसलो होतं, कारण की म्हणजे मित्राचं माझं काम कॅमेरे गलीमध्ये होतंच, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी फिरलो. त्यानंतर असं टाईमपास करत करत थोडेसे काहीतरी खावं म्हणून खाल्लं तर नाही काही, पण चहा प्यायला इथं अण्णा शेट्टीची चहा चांगली भेटते ठिकाणी. एक चहाचा चुस्की घेतली. त्यानंतर पुन्हा स्टेशनकडे रवाना झालो. हे आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMT स्टेशन. तर आता आपण जाणार आहोत लोकलने प्रवास करून डायरेक्टली ठाण्यामध्ये. चालेल मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक व्हिडिओमध्ये, मात्र पुन्हा बघा किती नेहमीच भरगच्च भरलेलं असं हे नेहमी असणारं स्टेशन. जी खरी मुंबईची सुरुवात स्टेशनची, लोकांची, कामाची इथून होते. आणि त्यामुळे खूप अशा ठिकाणी खूप असं वेगळ्या ठिकाणी आलो असं फील आम्हाला होतोच नेहमी. ट्रेन सुटली आणि ट्रेनला आम्ही पोचणार होतो आता ठाण्यामध्ये. पुढे व्हिडिओ बघत राहा. छोटी होती परंतु तुम्ही व्हिडिओ एन्जॉय केले असेल, नक्की एन्जॉय केले असेल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा ना. व्हिडिओ अशा शेवटपर्यंत बघत राहा. तर छोटे असतील तरी काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न व्हिडिओ करत असतो मी. धन्यवाद मित्र व्हिडिओ पाहिल्याबद्दल. थँक्यू.